मला 52 पर्यंत ऍव्हरेज आहे. 52 पर्यंत पडतोय तुम्हाला. गाडी जर घेऊन गेला एखादा आपला, समजा चोरी बी झाली तरी त्याचं लास्ट लोकेशन आपल्याला लगेच समजतं. गाडी ऑन झाली का ते लगेच ऍक्टिव्हेट होतं. क्लच पकडून थोडीशी रेस केली गाडी सुरू होती. पण तो माझा ऑटो मोड गाडी घेतल्यापासून अजून एकदा पण वर्क झाला नाही. सो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहे FZ S हे मॉडेल. आणि हे जे मॉडेल आहे ते नवीन मॉडेल आहे. त्याला घेऊन एक खूप कमी दिवस झाले. ते किती दिवस झाले ते आपण बघूया. आणि त्याचे ओनर पण आपल्यासोबत आहेत आज, अतुल भाई. सो अतुल भाईला थँक्यू म्हणू आपण व्हिडिओमध्ये येण्यासाठी, टाईम काढण्यासाठी. खूप वेळापासून आम्ही ट्राय करत होतो, बट काय ना काय कारणामुळे डिले होत गेला. आणि शेवटी आम्ही फायनली गाडीचा रिव्ह्यू बनवतोय FZचा. ही जी FZ आहे ती हायब्रिडवालं मॉडेल आहे. सो ते कसलं मॉडेल आहे, नक्की काय त्याचं प्राइसिंग आहे, काय त्याचं ॲव्हरेज आहे, हे सगळे उत्तर आपण आज इथं या व्हिडिओमध्ये घेऊ त्यांच्याकडून. बाकी तुमचं थोडा इंट्रो द्या आपल्या ऑडियन्सला परत एकदा, की तुम्ही कुठे राहता आणि तुम्ही काम काय करता असं. मी आहे अतुल लाड. अतुल आणि मी बेसिकली बीडचा आहे. आणि इथं आता सध्या IT मध्ये जॉब वगैरे करतोय. जॉब प्लस आपलं बाकीच्या काही गोष्टी चालू आहेत. येस. आणि आत्ताच गाडी वगैरे घेतली. सुरू करूया आपण आपल्या गाडीचा रिव्ह्यू अतुल भाईंच्या. सो अतुल भाई, एवढं सांगा, पहिला क्वेश्चन माझा हा राहील की तुम्ही ही गाडी जेव्हा घेतली तर हीच का गाडी घेतली FZ? ॲक्च्युली मला आहे ना थोडीशी स्पोर्ट बाईक घ्यायची होती. मी युनिकॉर्न गाडी फायनल केली ती. ओके. पण मला काय वाटलं, थोडंसं नाही का ओल्ड फॅशन झाली युनिकॉर्नची. थोडंसं आपण थोडंसं एज वगैरे अजून यंग येतो पर्यंत थोडंसं. त्याच्यामुळे मी ऍक्च्युली MT-15 पण केली. कुठल्या गाड्या होत्या डोक्यात तुमच्या हे गाडी घेताना? माझ्या डोक्यात MT-15, युनिकॉर्न आणि FZ या 3 होत्या. या 3 पैकीच फायनल करायची होती मला. पण त्यापैकी मी युनिकॉर्न फायनल केली ती. फायनल झालती? फायनल झालती, बुक पण केली ती. पण नंतर घरच्यांसोबत डिस्कशन झाल्यानंतर, मोठ्या भावासोबत बोलल्याच्या नंतर ते बोलले की बघ अजून दुसरी एखादी भेटत असेल तर दुसरी बघ, अजून तुला आवडत असेल एखादी. त्याच्यानंतर काही मित्रांचं सजेशन घेऊन मग त्याच्यानंतर फायनल झाली. कारण की याच्यामध्ये हायब्रिड असल्यामुळे ॲव्हरेज म्हणजे 60+ होतं. असं 60+ होतंय. कंपनीचं असं होतं. तर म्हटलं ठीक आहे ना, मग समजा युनिकॉर्न बी 55-60च्याच रेंजमध्ये देते, तर याच्यामध्ये आपल्याला जर स्पोर्टी लुक भेटत असेल प्लस तेवढा ॲव्हरेज पण भेटतो, ॲव्हरेज पण सेम तसा भेटतो, तर मग ठीक आहे, मग आपण सोबत जाऊया. ओके. सो ही स्टोरी होती किंवा ही एक रिझन होतं ही गाडी घेण्यामागचं, बरोबर? आणि मग तेव्हा तुम्ही जेव्हा गाडी घेतली तेव्हा प्राइस काय होती गाडीची? तुम्ही कितीला घेतली गाडी? ऍक्च्युली आता जे रेट कट वगैरे झाले ना GSTचे, तेव्हा मी एकदा कोटेशन काढलेलं, तर तेव्हा 78,000 रुपये होतं. ओके. तर मग मला 78,000 ऑन रोड आहे का? 78,000 ऑन रोड होतं. पण त्याच्यानंतर जेव्हा मला समजलं की GSTने प्राइस कमी होणार आहेत, तर मी 1 महिना वेट केला परत. ओके. तर मला ती 1,64,000ला बसली, 1,64,000ला बसली. ओके. ती आधी 178ला जाणार होती. आता तर तुम्ही थोडा वेळ थांबला, GSTचा सीन झाला होता, मग तुम्हाला ती 1,64,000ला बसली. 64,000ला फायनल सगळं ऑन रोड करून. ओके. सो मित्रांनो, ही होती प्राइस आता गाडीची. आणि तुम्ही कधी घेतली गाडी सांगू शकता? गाडी आता साधारणतः 2 महिने झाला असतील. 2च महिने झाले. आणि सर्व्हिसिंग किती झाली गाडीच्या? पहिली सर्व्हिसिंग मी ऍक्च्युली दसऱ्याच्या दिवशी घेतलेली गाडी आहे. तर त्याच्यानंतर आपला दसरा झाला की दिवाळी होती. दिवाळीला 1 महिना गावाकडे गेलो. त्याच्या नावात त्यांनी सांगितलं होतं की 1500लाच पहिली सर्व्हिसिंग करायची. शाळेत 1500 नाही, 1000लाच होती. माझ्या कोणती 1900ला झाली पहिली. कारण मी दिवाळीला गेल्यानंतर मी इकडे पुण्याला लवकर आलोच नाही. रनिंग थोडंसं टाइम पण गेला, रनिंग बी वाढलं. टाइम वाढली, रनिंग पण वाढलं. 1000 किलोमीटर एक्स्ट्रा झालं. म्हणजे ऍक्च्युली फर्स्ट सर्व्हिसिंग झाली आता, पहिली झाली. ओके. सो मित्रांनो, आपण आपला हा जो रिव्ह्यू आहे, ओनरशिप रिव्ह्यू, हा पहिल्या सर्व्हिसिंग नंतर बनवतोय असं तुम्ही थोडासा एक अंदाज घेऊ शकता. ठीक आहे. आता व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. आपल्याला सांगा की गाडीने ॲव्हरेज तुम्हाला दिलाय किती आणि पडतोय किती एक्झॅक्ट? आता सध्या ऍक्च्युली मला 52 पर्यंत ॲव्हरेज आहे. 52 पर्यंत पडतोय तुम्हाला, बरोबर? कंपनीने जो क्लेम केला तर थोडंसं एक्सप्लेनेशन द्या बरं आपल्याला, की पेट्रोलला किती ॲव्हरेज दिलाय आणि ते जे तुम्ही हायब्रिड म्हणताय इलेक्ट्रिकचा सीन, तो थोडासा आम्हाला सांगू शकता का? तर कंपनीचं ॲव्हरेज होतं 60. पण त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर असल्यामुळं कंपनीने असं एक्सप्लेनेशन दिलेलं की गाडीचं ॲव्हरेज का वाढतंय. ज्या टायमाला आपण गाडी इनिशियली स्टार्ट करतो ना, इग्निशनला, फर्स्ट इग्निशनला काय होतं,
बाकीच्या गाड्या विथ पेट्रोल स्टार्ट होतात. With petrol. इग्निशनला सुरुवातीला स्टार्टला जास्त पेट्रोल खाती गाडी. तर याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर असल्यामुळं काय होतंय, इग्निशन तुमची गाडी जी स्टार्ट होती ना त्याच्यामध्ये पेट्रोलचा संबंध येत नाही काय. ओके. गाडी डायरेक्ट मोटरवरती स्टार्ट होती, त्यामुळे तुमचं तिथं पेट्रोल सेव्ह होतं. पण आपण समजा एखाद्या रूटला निघलोय, एखाद्या जर्नी आपण खूपदा गाडी चालू बंद करतो, त्याच्यामध्ये आपलं बरंच पेट्रोल जातंय. तर मग ते तुमचं पेट्रोल सेव्ह झाल्यामुळं तुमचं ऍव्हरेज पण इन्क्रीज होतं असं मला वाटतं. ओके. सो मित्रांनो, म्हणजे कसं आहे, आता जेव्हा आपण गाडी चालू करतो त्याप्रमाणे दादाने सांगितल्याप्रमाणे तिथं आपलं पेट्रोल जात असतं नॉर्मल गाड्यांना, ते हिथं जात नाही, त्याच्यामुळे थोडासा ॲव्हरेज पुश होतो. बरोबर. टॉप स्पीड किती लिहिलं गाडीचं, कंपनी किती दिलं आणि तुम्ही आतापर्यंत किती गेलाय काय अंदाज? मी आतापर्यंत 113 ला गेलेलो आहे. 113 ला गेला. आणि कंपनीनं काय असं क्लेम केलेलं काय असं? कंपनीचं ऍक्च्युअली मी कधी असं जास्त बघितलेलं नाही, जास्त पाहिलं नाही, पण मी 113 ला गेलोय गावाकडे जाताना. ते बी वन टाइमच गेलो, त्याच्यानंतर मी 100 ला कधी क्रॉस नाही केलं, कारण मी एवढी गाडी कधी पळवत नाही. आणि त्यात नवीन पण आहे. ओके. सो मित्रांनो, 113चं टॉप. अतुल भाई, अजून आपल्याला सांगा गाडीबद्दल. गाडीचं ॲव्हरेज तर तुम्ही सांगितला. आता गाडीचं जे तुम्ही फर्स्ट सर्व्हिसिंग केलं त्याचं टोटल कॉस्टिंग किती आलं होतं तुम्हाला फर्स्ट टाइम? फर्स्ट टाइम मला काहीतरी 1400 रुपये लागलेले. 1400 रुपये. येस. त्यात त्यांनी काय काय केलं होतं चेंज? त्याच्यामध्ये त्यांनी ऑइल चेंज आणि काहीतरी ना सायलेन्सर मध्ये काहीतरी त्यांनी मॉडिफाय केलेलं. ओके. तर ते पण काहीतरी टाकायचं होतं बोललेले. तर ते एक टाकलेले शायद त्यांनी, कारण की सर्व्हिसिंग करताना मी नव्हतो तिथं, गाडी ठेवून आलतो मी. बरोबर. आपलं नेहमी तसंच, ते गाडी घेतात आणि आपल्याला म्हणतात जावं घरी, त्याच्यामुळे एवढं काय माहित नाही. ओके. सो 1400च्या आसपास आलं होतं बरोबर सर्व्हिसिंग. आणि बाकी त्यानंतर आता तुम्हाला 2 महिने झालेत बरोबर? येस. मग आता पर्यंत तुमचं रनिंग किती झालं टोटल, दाखवू शकता का आपल्याला डिस्प्ले ऑन करून? नक्कीच. ओके. 2460 किलोमीटर. 2460 आहे बरोबर. आणि आपल्याला ह्या आता बरोबर हे ओपन केलं तर TFT डिस्प्ले कुठला आहे आपला? हा TFTच आहे ना? येस. सो ह्या डिस्प्ले मध्ये काय काय फंक्शन आहे ते सांगू शकता का आपल्याला? येस. याच्यामध्ये तुम्हाला ना ब्लूटूथने डायरेक्ट मोबाईलला कनेक्ट होतो. तर त्याच्यामध्ये ना आपण समजा मोबाईलला जे गाणे वगैरे लावलेले आहेत ते पण आपण चेंज करू शकतो. ओके. सगळ्यात इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये मॅप लावू शकतो आपण. नेव्हिगेशन. यस. नेव्हिगेशन सिस्टम दिलेलं आहे प्रॉपर. Wow. आपल्याला कॉल वगैरे आला, नोटिफिकेशन वगैरे दिसतात मोबाईल मध्ये. ओके. बाकीचं वेदर वगैरे पण आहे. वेदर पण आहे. त्याचा काय जास्त यूज नाही समजा, पण आता ते पण आहे. झालेलं नाही. ओके. सो हे सगळे ब्लूटूथचे फीचर्स आहेत. ब्लूटूथ आपल्याला ह्या गाडीमध्ये आहे असं म्हणू शकतो आपण. बरोबर. आणि मला इथे E20 कंप्लायंट पण दिसते. सो आपली गाडी E20 फ्युलला एक म्हणजे एलिजिबल आहे किंवा कंप्लायंट आहे गाडी असं म्हणू शकतो. बरोबर. ठीक आहे. आणि अजून काय काय डिस्प्ले सांगू शकता तुम्ही? मला अजून एक सांगायचंय, त्याच्यामध्ये गाडीमध्ये ना एक लोकेशन सर्व्हिस आहे त्याची. तर ते लोकेशन किट आहे याच्यामध्ये टाकले, सीटच्या खाली आहे ते लोकेशन किट आहे का याच्या आतमध्ये? सीटच्या खाली लोकेशन किट आहे. गाडी कुठं लास्ट कुठं पार्क केलेली ना ते आपल्याला शो होतं. ओके. ते ऍप मध्ये आपल्याला सगळं दिसतं, गाडीचं कुठपर्यंत समजा गाडीचं ऑइल वगैरे संपलंय का, काय झालंय का, ते ऍप मध्ये आपल्याला गाडीचं मेंटेनन्स जे आहे ना, म्हणजे गाडीची जी हेल्थ आहे, हेल्थ आपल्याला ऍप मध्ये समजते. ओव्हरऑल हेल्थ आपल्याला समजते आणि आपल्याला लोकेशन पण समजते. लोकेशन समजते. कधी आपल्याला एखादा मित्र वगैरे घेऊन गेला आणि तो आपल्याला खोटं बोलत असला समजा कुठे काय, तर आपण फक्त ऍप ओपन केलं की समजतं की गाडी कुठे. हाय बाबा, हाय काय व्हेरीफाय करू शकतो आपण. आणि दुसरं म्हणजे चोरीचा विषय नाही काय, कारण की ते समोरच्याला माहितच नसतं. गाडी जर घेऊन गेला एखादा आपला, समजा चोरी बी झाली तरी त्याचं लास्ट लोकेशन आपल्याला लगेच समजतं. गाडी ऑन झाली का ते लगेच ऍक्टिव्हेट होतं. ओके. सो जीपीएस आहे याच्यामध्ये, जीपीएस सिस्टम. त्याच्यामुळे सिक्युरिटी आणि सेफ्टी एक चांगली इम्प्रूव्ह केली यामा आणि FZ असे म्हणू शकतो आपण. बरोबर. ठीक आहे. नाईस. बाकी आता आपण थोडंसं इंजिनच्या ह्याच्यामध्ये जाऊयात. इंजिनच्या ह्याच्याबद्दल थोडीशी आयडिया देऊ शकता का, कशी आहे त्याची पॉवर वगैरे, तुमचा पिकअप कसा जाणवतो तुम्हाला गाडी चालवताना, पॉवर वगैरे कशी आहे? गाडी 150 cc ची असल्यामुळं पिकअप वगैरे खूप चांगला आहे. पण चढायला त्याला आहे ना, म्हणजे गिअर वगैरे जास्त चेंज करावं लागतात. ओके. बऱ्यापैकी लागतात. हा एक थोडासा निगेटिव्ह फॅक्टर आहे ह्या गाडीचा. ओके. कारण की ज्या टायमाला आपण डबल वगैरे आहेत समजा, तर त्यावेळी काय होतं, बेसिकली आपण जर समजा सेकंड थर्ड आपला चाललेला असला तर गाडी लगेच डुक करायला लागते, आपल्याला सेकंड द्यावं लागते, लगेच थोडा वेळ झाला की लगेच फर्स्ट मागते ती. ओके. म्हणजे हा एक ड्रॉबॅक आहे तेवढा. तसं वाटतंय तुम्हाला? बरोबर. असं मला वाटतंय. ओके. जेवढं चालवताना मला हे जाणवलंय. ठीक आहे. एकदा गाडीचं हॉर्न वाजून दाखवता का कसं आहे? यस यस. ओके. सो मित्रांनो, हॉर्नचा आवाज एकदा आपण वाजवण्याचा प्रयत्न दाखवलाय तुम्हाला वाजवून, अजून एकदा ऐकला तुम्ही. ठीक आहे. आणि आता आपल्याला ना, अच्छा स्टँड जर खाली असेल तर चालू. स्टँडच्या फीचरला काय म्हणतात? स्टँडच्या शायद मला पण आहे, पण ते तसा फीचर आहे की स्टँड काढल्याशिवाय गाडी स्टार्ट होत नाही. गाडी चालू. ठीक आहे.
ओके 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 ओके. सो मित्रांनो, हा होता थोडासा एक गाडीच्या एक्झॉस्टचा आवाज आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल की गाडीचा एक्झॉस्ट कसा आहे. तर तुम्हाला काय वाटतं की एक्झॉस्ट कसा आहे, आवडतो का तुम्हाला? हो, खूप छान, मस्त आहे, स्मूथ आहे, स्मूथ आहे एकदम आणि ऐकायला पण छान वाटतं. छान वाटतं, मस्त आहे, म्हणजे फील भारी येतो. गाडीच्या कम्फर्ट बद्दल तुम्ही थोडं सांगू शकता का आपल्याला, की तुम्हाला जेव्हा तुम्ही राईडला जाता तेव्हा गाडीमध्ये तुम्हाला कसा कम्फर्ट वाटतो किंवा बॅक पेनचा काही इश्यू वगैरे तर नाहीये ना? नाही, बिलकुल नाही. जर आपण सिंगल असोल ना, समजा आता मी गावाकडे वगैरे जाताना, गाव माझं जवळपास 210 किलोमीटर वगैरे आहे, ओके, तर इथून गावाकडे जाताना सिंगल असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम भारी, एकदम स्मूथली, एकदम म्हणजे कंबर अवघडत नाही, काय नाही. बॅग वगैरे असेल तर मग बॅग वगैरे थोडंफार तर नाहीये. बरोबर. एकदा गाडीवरती बसून दाखवा आपल्याला की जे हाईट कशी आहे गाडीची. तुमची हाईट किती आहे? माझी हाईट 178 सेंटीमीटर. 178, बरोबर. आणि तुम्हाला ह्याची हाईट बरोबर परफेक्ट जाणवते? परफेक्ट. आणि मग तुम्ही रेकमेंड काय करू शकता की कुठल्या लोकांना ही गाडी म्हणजे कम्फर्टेबल वाटेल हाईटमध्ये, म्हणजे मीडियम ज्यांची हाईट आहे त्यांना पण समजा आता 5.4 फीटवाल्यांना ही गाडी कम्फर्टेबल वाटेल का? वाटू शकते. 165 ज्याची हाईट आहे ना त्याच्यासाठी कम्फर्टेबल राहील. 165च्या वर, बरोबर. 165च्या वरती. आणि खाली कारण की असं गाडीवर बसल्यानंतर घोड्यावर बसल्यासारखं वाटतं हाईट मुळे, बरोबर. अतुल भाई, आपल्याला सांगा गाडीच्या आता ब्रेक बद्दल मला विचारायचं आहे. जे आपले ब्रेक्स आहेत, मला वाटतं दोन्ही साईडला डिस्क ब्रेक आहेत, बरोबर, आणि ABS सिस्टीम पण असेल त्याला, बरोबर. सो ब्रेकिंग सिस्टीम कशी आहे, भरोसेमंद आहे, कंट्रोलेबल, त्याबद्दल थोडंसं सांगा आपल्याला. यस, ब्रेकिंग सिस्टम खूप एकदम चांगली आहे, आपण ट्रस्ट करू शकतो. जर आपण 80-90ला जरी असोल, मे बी 100ला जरी असतो ना, तर विदिन एक 50 मीटरच्या आतमध्ये कंट्रोल होती पूर्ण. 50 मीटर होते, म्हणजे सेफ एकदम. सेफ एकदम. कंट्रोल ब्रेकिंग सिस्टम खूप भारी, ब्रेकिंग मस्त आहे. ओके. सो अतुल भाई, आता पुढे जाऊया आपण गाडीमध्ये. ते कलर बद्दल सांगता का थोडं? हा कुठला कलर आहे गाडीचा? म्हणजे ग्रे कलर का ब्लॅक म्हणू शकतो याला? हा ऍक्च्युअली ब्लॅक नाही, ग्रेच कलर आहे. ग्रे कलर आहे. आणि हायब्रिडचा हाच मला पूर्ण ब्लॅक घ्यायची होती, पण हायब्रिड मध्ये ब्लॅक नाहीच. हायब्रिड मध्ये हाच कलर आहे, एकच कलर दिला आणि एक पूर्ण ब्ल्यू कलर आहे. पूर्ण ब्ल्यू काय तो मला आवडला नाही, त्यामुळे मी हाच सिलेक्ट केला. पण मला ऍक्च्युअली ब्लॅक हवा होता, त्यांनी काय ब्लॅक अजून याच्यामध्ये आणलाच नाही हायब्रिड मध्ये. ओके. सो म्हणजे 2 कलर आहेत, त्यातला तुम्ही हावाला घेतलाय. ह्याला आपण ग्रेइश म्हणू शकतो, बरोबर, थोडा ग्रे. सो आपल्याला अजून सांगा की गाडीच्या जे हेडलाईट आहे ती कशी आहे, म्हणजे रात्रीमध्ये एकदा चालू करून पण दाखवा की रात्री कशी वाटते ती हेडलाईट एकदम भारी आहे. पण त्याचा एकच फक्त ड्रॉबॅक असा आहे, ते व्हाईट असल्यामुळे समोरच्याला डोळ्यावरती जर चमकला ना तर खूप जास्त जोरात चमकतं. हाय बीम दिल्यावरती. ओके. त्याचा अप्पर डिप्पर नाही का? अच्छा. सो मित्रांनो, लाईट चालू केल्यावरती एक असा व्ह्यू येतो समोरून. सो आता कुठली अप्पर का डिप्पर चालू आहे? आता सध्या डिप्पर आहे. डिप्पर आहे. एकदा अप्पर चालू करून दाखवा. यस. ओके. सो मित्रांनो, ही आहे डिप्पर आणि अप्पर चालू करा. यस. अप्पर चालू केल्यावर अशी एक व्ह्यू दिसतो. बाकी आता लाईट तुम्हाला दिसते बघा ह्या पत्र्यावरती. पासिंग लाईट जेव्हा आपण देतो तेव्हा ती चमकते बघा पुढं. सो तुम्हाला अंधार नाही आहे, त्याच्यामुळं तो थोडासा आयडिया द्यायचा प्रयत्न केलाय आम्ही इथे. ठीक आहे. आता आपल्याला थोडेसे ना ड्रॉबॅक्स, जसं आपण विचार करत होतो मगाशी, तसं काय अजून ड्रॉबॅक तुम्हाला जाणवले का गाडीमध्ये, किंवा पॉझिटिव्ह पॉईंट्स कुठले जाणवले का, ते सांगू शकता? पॉझिटिव्ह मध्ये सांगतो. पॉझिटिव्ह मध्ये बसायला वगैरे खूप कम्फर्टेबल वाटतं. कम्फर्ट आहे. अजून ब्रेकिंग सिस्टम खूप चांगली, एकदम भारी आहे. सेफ. एकदम सेफ आहे. अजून बाकी ओव्हरऑल ठीक आहे. निगेटिव्ह पॉइंट मध्ये जर बोललं ना तर मला एक प्रॉब्लेम असा, इथं ॲटो मोड दिलाय त्यांनी. ॲटो मोड दिलाय हवाला. ॲटो मोड हे काय असतं? ॲटो मोड ते सांगतो की याचं सगळ्यात महत्वाचं वर्क काय आहे, ज्या ठिकाणी आपण सिग्नलला वगैरे गाडी थांबतो ना, सिग्नलला थांबल्यानंतर काय होतं, आपण गाडी बंद करतो, बरोबर. बंद केल्यानंतर फक्त क्लच पकडला आणि क्लच पकडून थोडीशी रेस केली गाडी सुरू होती. पण तो माझा ॲटो मोड गाडी घेतल्यापासून अजून एकदा पण वर्क झाला नाही. वर्कच झाला नाही तो कधी. कारण की सर्व्हिस सेंटरवाले पण बोलले की ते वर्क होतंय, तुम्ही एकदा करून पाहा. पण ते काय मला तरी अजून आतापर्यंत त्याचा कधी यूज झाला नाही. ओके. सो हा एक डिसएडव्हान्टेज तुम्हाला जाणवलंय की ते ऑटोमध्ये आता कंट्रोल बघतोय, तर काय काय दाखवा आपल्याला इथं. हे कसली, आता हे जे दिलं यांनी सगळं, म्हणजे आपला डिस्प्ले हँडल करण्यासाठी हे दिलं, नेव्हिगेशन दिलंय.
त्याच्यामध्ये हझर्ड दिलंय. हझर्डला 4 पण इंडिकेटर लागतात. ओके, हॅझर्डचा ऑप्शन आहे आपल्याकडे हा, म्हणजे. तर हझर्ड मध्ये 4 पण इंडिकेटर लागतात पाठीमागचं. ते आता नवीनच दिलंय, बाकीच्या FZ मध्ये नाहीये. या FZ-लाच आहे बरोबर, ह्या FZ ला आहे. हॅझर्ड लाईटचं दिलंय बरोबर. हझर्ड दिलंय आणि हे इंडिकेटर बाकी left आणि इंडिकेटर right. ठीक आहे. आणि महत्वाचं सगळ्यात त्यांनी इंडिकेटर जे आहेत ते मग ते डायरेक्ट बॉडीला दिलेत, बॉडीला दिले समोरचे. बरोबर. हे जास्त भारी वाटतं. तर हा ही नवीन गोष्ट आहे बरोबर का yes, नाही, कारण ही एक की नवीन गोष्ट आहे. आणि ह्यामध्ये तुटायचा प्रॉब्लेम नाहीये बरोबर तुटायचा का? प्रॉब्लेम नाही, तर ते एखादं वर्ष झालं की लगेच गळून पडतंय. गळून पडते किंवा एखाद्याचा धक्का लागला yes. की त्यामुळे हे एक नवीन विषय आहे, आपण म्हणू शकतो. हे पॉझिटिव्ह पॉईंट आहे बरोबर. positive point. ठीक आहे. कंट्रोल्स मध्ये अजून काय बाकी आहे का ह्यामध्ये? कंट्रोल्स मध्ये झालंय बरोबर. बाकी नाही, एवढंच आहे कंट्रोल मध्ये. तिकडे पुढे मला वाटतं एक पासिंग लाईट आहे. हा, ही पासिंग लाईट आहे आपल्या ठीक. समोर. आपल्याला बॅक लाईट दाखवता का चालू करून? बॅक लाईट कशी दिसते का मागून? हे जे आता हे स्विच ऑन केलं दिसते बरोबर, switch on आणि केलं. ब्रेक दाबल्यावर कशी दिसते लाईट एक दाखवू शकता का? ठीक आहे. सो मित्रांनो, ब्रेक दाबल्यानंतर अशी लाईट लागते, ब्रेक लाईट, आणि सोडा ती आता, आणि त्यानंतर बॅक लाईट ही असे कंटिन्युअसली चालू राहते Yes, बरोबर. तो एक निगेटिव्ह पॉईंट म्हणू शकताय बरोबर. तेवढाच ऑटो मोडचा. आणि पॉझिटिव्ह तर आपण कव्हर केलेत मोस्टली बरोबर. सो ठीक आहे, चालते. मग मला वाटते आपण बऱ्यापैकी गाडीचे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. टॉप स्पीड पासून ॲव्हरेज म्हणा, किंवा निगेटिव्ह पॉईंट्स पासून पॉझिटिव्ह पॉईंट्स, हे सगळे आपण कव्हर केलेत. आणि मला वाटतं आपला व्हिडिओ जास्त लांबवण्यापेक्षा आपण इथेच थोडासा संपवण्याचा प्रयत्न करू. बाकी लॉंग टर्म रिव्ह्यूला आपण त्यांना परत एकदा विचारू, काय म्हणता? ओके, कधी पण फोन करा, कधी पण भेटू आपण नक्की. हा, आणि एकदा परत एकदा थँक्यू म्हणू आपण त्यांना व्हिडिओमध्ये येण्यासाठी. आणि बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगाच. आणि सबस्क्राईब पण करा, मित्रांना शेअर करा चॅनल आपला. आणि बाकी अतुल दादांना विचारू आपण कसं वाटला व्हिडिओमध्ये येऊन, कसं वाटलं, एक्सपिरियन्स कसं? खूप भारी वाटलं, कारण की हा माझा फर्स्ट रिव्ह्यू आहे. फर्स्ट व्हिडिओ आणि फर्स्ट रिव्ह्यू. मला या अगोदर कधी कॅमेरा समोर बोलण्याची कधी सवय नाहीये, त्यामुळे थोडंफार काय मागं पुढे झाला असेल तर समजून घ्या. हा, एवढं तेवढं चालते की. आणि ते काय म्हणजे ते मागं पुढं, हा ठीक आहे, हा तेवढी एक गोष्ट तुम्ही लक्ष ठेवा आणि समजून घ्या बरं का. आणि काय असेल तर बाकी प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका, आपण अतुल भाईंकडून त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. आणि बघत राहा, आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय. बाय.